IMR कॉलेजची विद्यार्थिनी आहे, TYBCAला आहे मी. आणि ते आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा डायरेक्टर सरांशी बोलायला गेलो होतो तेव्हा त्यांनी पॅरेंट्सला सांगितलं की ज्यांनी आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं GR लागल्यानंतर त्यांनाच हा GRचा फायदा आहे, आम्हाला नाही आहे. ही चुकीची माहिती दिली. ते सर यांनी आमच्या पॅरेंट्सला सांगितलं. हे पण सांगितलं की बाकीच्या कॉलेजला माफ झाली, माफ झालं. तुमच्या कॉलेजला का होऊ शकत हां, नाही? बाकीच्या कॉलेजला माफ झाली, काही कॉलेजला माफ झालेली आहे. बोलतही नाही. माझं नाव ललिता वाणी, मी 3rd इयरला आहे BCAला. जेव्हा आम्ही ह्या रिलेटेड बोलायला कॉलेजमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही आहे किंवा तुम्ही ऑटोनॉमसमध्ये येत नाही त्यामुळे तुम्हाला ते ॲप्लिकेबल नाही. जर तुम्ही पर्टिक्युलरली बाकीच्या कॉलेजेसचं ह्या बाबतीत इन्फॉर्मेशन काढाल तर नाशिकसारखे सिटी झाले, बाकीच्या सिटी झाल्या. आता मला गोखले कॉलेजमधलं कळलं की तिकडच्या ज्या मुली आहेत स्टुडंट्स त्यांना फीज रिटर्न करून दिलेली आहे. आणि आमच्याकडे पण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जर होते तर 3rd इयरला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही पण स्टुडंट्सच आहोत. आणि पर्टिक्युलरली तुम्ही जर आम्हाला सांगता की हे युनिव्हर्सिटीच्या थ्रू येतं किंवा ऑटोनॉमसच्या थ्रू येतं, तो तुमच्या लेवलचा प्रश्न आहे. आम्ही स्टुडंट्स आहोत आणि आम्ही तुमच्याकडे जर तक्रार घेऊन येतो तर तुम्ही त्याचं निवारण करून द्या ना. तुम्ही फक्त आम्हाला इकडे जा तिकडे जा कराल तर त्याच्यात सोल्युशन निघणारच नाही. जितकं तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ते कराल तितकं तर नीट सॉल्व्ह होईल प्रश्न. आणि ते सगळीकडेच होते तर तुम्हाला पण करावंच लागणार आहे. याला तुम्ही टाळाटाळ नाही करू शकत. शासनाचा दर्शना सूर्यवंशी, मी IMR ची विद्यार्थिनी आहे. मी TYBCAमध्ये शिकत आहे. मीच नाही तर माझ्या सगळ्यात जितक्याही मुली आलेल्या आहेत आम्ही सगळ्या TYBCAच्या विद्यार्थिनी आहोत. तर आम्ही इथे आलेलो आहोत त्याच्या कारणाने की आमची कॉलेज आम्हाला जे GR निघालेलं आहे मुलींबद्दल त्याला आम्हाला सवलत देत नाही आहे, फीस माफी देत नाही आहे. आम्ही आमच्या कॉलेजच्या डायरेक्टरजवळ जाऊन सनी बोलतो आहे, आमचे पॅरेंट्स बोलत आहे, पण डायरेक्टर जे आहेत ते आम्हाला जसं उत्तर हवं आहे तसं उत्तर देत नाही आहेत. ते आम्हाला जे कॉलेजचे क्लर्क्स आहेत त्यांच्याजवळ फिरवत आहे, फिरवाफिरवी करताय, आमची दिशाभूल करताय. ते आम्हाला सांगताय तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरा, याचा फॉर्म भरा, पण स्कॉलरशिपचा फॉर्म हे सगळ्यांना उपलब्ध नसतो. तर आम्हाला जे GRमध्ये असेल जसं काही असेल ते आम्हाला व्यवस्थित सविस्तरपणे सांगावं, करेक्ट इन्फॉर्मेशन द्यावी, बस आमचं हेच आहे. आणि जे GR लागू झालेलं आहे ते आम्हा सगळ्या मुलींना उपलब्ध करून द्यावं हीच आमची एक मागणी आहे. अशा किती विद्यार्थिनी आहेत जे वंचित आहेत? आणि किती फी भरली तुम्ही? आमची टोटल फीस ही BCAची 27,000 आहे पर इयर. पर इयर आहे. पावती वगैरे दिली का तुम्ही? हो, पावतीन ते सगळं असतं. आणि आमची जी बॅच आहे ही 3rd इयरची, आम्ही हे सगळे NMU अंडर येतो, म्हणजे युनिव्हर्सिटी अंडर येतो. आणि आमचे जे अंडर म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जे आहे हे ऑटोनॉमस आहे, म्हणजे ही आमची शेवटची बॅच आहे जी NMU अंडर येते. किती विद्यार्थिनी आहेत ज्या याच्यापासून वंचित आहेत की ज्यांचे फी? सगळे जितक्याही मुली TYBCAमध्ये अंडर आहेत त्या सगळ्या ह्या लाभातून वंचित आहेत. IMR कॉलेज जे आहे या शहरातलं IMR कॉलेज, या कॉलेजमध्ये गेल्या 2024-25 म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा ज्यांनी या मुलींनी ॲडमिशन होती, FYला ॲडमिशन होती त्याच्या आधी, आणि यावर्षी लास्ट इयरला आहेत काही मुली. तर पहिल्या वर्षी फी भरली ते समजू शकतो, पण दुसऱ्या वर्षी म्हणजे 2024-25ला या मुलींनी जेव्हा फी भरली त्यावेळेला हा GR आलेला होता. या मुलींना ती फी पुन्हा परत मिळणं अपेक्षित होतं. यांनी त्यावेळी त्या ठिकाणी विचारलं किंवा आम्हाला मोफत शिक्षण असताना का मिळत नाही ही फी? म्हणजे तुम्ही आधी शिष्यवृत्ती भरा, त्याच्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले की तुम्हाला ती मिळून जाईल. अनेक मुलींनी यातल्या काही कॅटेगरीच्या आहेत, काही ओपन आहेत, त्यांनी फॉर्म भरले, त्यांनी जे डॉक्युमेंट्स अपेक्षित होते ते भरले, तरीसुद्धा शिष्यवृत्ती त्यांनी दिली नाही. आता 2025च्याच एप्रिलमध्ये महिन्यामध्ये यांची परीक्षा होती. ती परीक्षा होती तर त्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर फी भरली तरच तुम्हाला हॉल तिकीट मिळेल. हॉल तिकीट मिळेल म्हणे. यांनी विनंत्या केल्या, विनवण्या केल्या, तेव्हा कुठे यांचं अंडरटेकिंग लिहून घेतलं आणि मग त्यांना ते फॉर्म तिकीट दिले आणि त्यांनी ती परीक्षा दिली. तर त्या परीक्षेचा निकालच यांनी ते आजपर्यंत दिला नाही. का दिला नाही बेटा? फीस पे केली नाही म्हणून ते निकाल देत नाही. असं कोणतं राज्यामध्ये हे कोणतं पद्धत आहे? जेव्हा की राज्य म्हणतं, सरकार म्हणतं की या GRनुसार मुलींना उच्च शिक्षण मोफत आहे, आणि हे सगळं असताना हे महाविद्यालय खुशाल फी भरल्याशिवाय आम्ही निकाल देणार नाही, हॉल तिकीट देणार नाही, आणि यावर्षी तुम्ही फी भरली तरच महाविद्यालयात या, त्याच्यासाठी अल्टिमेटम त्यांनी दिला 10 तारखेचा, म्हणजे उद्याचा. आता हे कुठे योग्य आहे मला सांगा बरं? याच्यात या मुलींचे अनेक विषय आहेत, म्हणजे जवळ 7-8 विषय आहेत. मी सर्व तुम्हाला एका प्रेस नोटमध्ये देतो आहे, पण असले विषय आहेत. तुम्ही आता या मुलींना पण विचारू शकतात त्यांच्या समस्या काय आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात ते 2-3 तुम्हाला देतील. माझं नाव प्रवीण जाधव.
भारतीय जनता पार्टीचा बुद्धिजीवी जिल्हा अध्यक्ष आहे मी, बुद्धिजीवी संघटनेचा जिल्ह्याचा.